अंजली धरणातून 5,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहावे. पालकमंत्री गुलाबराव पाटील. जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंजली मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली असून धरणातील जलपातळी झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार अंजली धरणातून सुमारे 5,500 पाण्याचा नियंत्रित विसर्ग नदी पात्रात सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री यांनी पाणीकाठच्या गावातील नागरिकांना, शेतकरी व ग्रामस्थांनी अत्यंत सतर्कता बाळगावी. कोणत्याही परिस्थितीत नदी पात्रात उतरू नये तसेच पूरस्थितीचा अंदाज घेण्याच्या उद्देशाने नदी काठावर गर्दी करू नये असे कळकळीचे आवाहन केले आहे. जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असेही त्यांनी म्हटले. नदी काठावरील नागरिकांनी आपली गुरेढोरे, पशुधन, शेतीमधील मोटार पंप, कृषी अवजारे तसेच आवश्यक असल्यास तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय नदी पात्रालगत विविध विभागांची सुरू असलेली बांधकामे, यंत्रसामग्री व साहित्य तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या असून सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क राहून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवावे असेही निर्देश पालकमंत्री यांनी दिले. दरम्यान धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाची तीव्रता आणि पाण्याची आवक लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार विसर्गात वाढ किंवा घट करण्यात येणार असल्याची माहिती गिरणा पाटबंधारा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांनी दिली. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी जळगाव जिल्हा प्रतिनिधी विनोद पवार यांचा रिपोर्ट.